आशूला एकटं सोडायचं नाहीये ना, ती कुठल्याही क्षणी दादाला भेटायला जाऊ शकते. प्लीज. ओ मिसेस प्रधान, जरा शांतीला धरा, हळू. आणि बाय द वे आशू एकटी नाहीये, मिस्टर प्रधान आहेत की तिच्या सोबत. शुभू ऑफिस मधनं कधी आला आणि तो डायरेक्ट तिच्या. डोंट लूज हार्ट समीर. अरे त्या दिवशी तू एवढा सॉलिड निश्चय केलेलास की काहीतरी अचीव करून जायचंय, डिग्री घेऊन जायचंच आहे. आणि मग आज परत जाण्याचा निर्णय तू का घेतोयस? निश्चय करायला पैसे नाही लागत मॅग, जगाला पैसे लागतात. पावला पावलावर मला जाणवतंय या जगात शेवटी फक्त पैसाच उपयोगी पडतो. आपलं सगळं तत्वज्ञान असतं ना, ते हळूहळू पोटाच्या खळगीकडे सरकत जातं. अश्विनी, टेन्शन नको घेऊस. अगं समीरचं हे फ्रस्ट्रेशन म्हणजे एक पासिंग फेज आहे. मी जरी समीरला नीट ओळखत नसलो तरी हातातलं काम अर्धवट टाकून येणाऱ्यांपैकी तो, असं मला तरी नाही वाटत. तो डिग्री मिळाल्याशिवाय इथे परत नाही येणार. तू दादांची अजिबात काळजी करू नकोस. तुला त्यांना भेटायचं, बरोबर? तू त्यांना भेटणार आहेस. हा कोण? काय? हे बघा माझी माझ्या नवऱ्याविषयी काहीही तक्रार नाहीये. आणि कोण बोलताय तुम्ही? हा, फोनवरून का बोलताय? हिम्मत असेल तर समोर या ना. तुम्ही फोन केलायत मलाच काय नाव विचारताय? मीरा म्हणालात म्हणून मी पुढे बोलतेय ना. मीरा चावला? कोण मीरा चावला? हे बघा, मी डॉक्टर मीरा पुरंदरे बोलतेय. ठेवा फोन. आय गॉड. कशी आहे सरांची तब्येत? तुम्ही काय करता इथे? अहो का म्हणजे तुमच्या घरी गेलो होतो तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितलं की सरना ऍडमिट केलं, त्यांना अटॅक आला. तुमच्यामुळे चाललाय अटॅक त्यांना. सारखे घरी आमच्या चक्रा मारत असता, खोटं नाटक सांगत असता. हळू बोला, हॉस्पिटल आहे. खोटा मी नाहीये, खोटी तुमची ती लाडकी नणंद आहे ना, ती अश्विनी, ती खोटा नाही. काय बोलताय काय तुम्ही? आणि ती बंगलोरला नाहीये, इथेच तुमच्या नाकाखाली मुंबईतच आहे. आता सर एवढा अटॅक आलाय, तुमची अशी अवस्था आहे, पण ती मात्र तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. का विचार? होळकर, काय चाललंय? काय चाललंय इथे? काय काम आहे तुमचं? साध्या सरळ माणसांवर रोग धडायला आलाय? एक लक्षात ठेवायचं, या साध्या सरळ माणसांच्या पाठीमागे किट्टी आहे. आणि तुझ्यासारख्या निर्लज्ज माणसाच्या अंगावर हात उगारणं इतकं बळ माझ्या मनगटात आहे. तू माझ्यावर हात उगारणं? तू आता फक्त दिवस मोजायला लाग. कळते ना मी काय म्हणतोय? दिवस मोजायला लाग. ठीक आहे, वहिनी येतो मी. काळजी घ्या. तेव्हा आज मी एक खूप विचित्र गोष्ट करणार आहे. असं वागताना खूप भीती वाटते. तू माझ्या पाठीशी राहा आणि माझ्या दादाला लवकर बरं कर.